नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. काल आपण संख्यामाला हा टॉपिक सुरू केलेला आहे. संख्यामालामध्ये आपल्याला पोलीस भरतीच्या परीक्षेमध्ये 3 ते 4 प्रश्न विचारले जातात. कधी-कधी त्याच्यापेक्षा जास्तही प्रश्न आपल्याला विचारलेले दिसतात. काल आपण संख्यामाला या टॉपिकवर तुम्हाला काय-काय तयारी करायची आहे, काय-काय होमवर्क करायचं आहे, त्या बाबतीत चर्चा केली आणि 20 प्रश्न आपण कालच्या सत्रामध्ये आपण सॉल्व्ह केले, त्याचा सराव केलाय. काल आपण बघितलं की प्रत्येक प्रश्न हा वेगळ्या लॉजिकने म्हणजे वेगळ्या नियमाने आपल्याला सोडवता येतोय. म्हणजे जवळपास 20 नियम आता आपल्याकडे आहेत की ज्यांचा वापर करून आपण या संख्या मालेमधलं गाळलेलं पद त्या ठिकाणी शोधू शकतो. 2 प्रकारचे प्रश्न प्रकार याच्यामध्ये असतात की एक गाळलेलं पद शोधा आणि एक चुकीचं पद शोधा. आपला पहिला फोकस संख्या मालिकेतील गाळलेलं पद शोधा यावर आहे. आज आपण पोलीस भरती या परीक्षेमध्ये मागील वर्षांमध्ये जे पेपर्स झाले, त्या पेपर्समध्ये तुम्हाला संख्यामाला या टॉपिकवर प्रश्न कसे विचारले होते, त्या बाबतीत आपण चर्चा करणार आहोत. डेफिनेटली तुम्हाला हमखास सांगतो विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर योग्य पद्धतीने सराव केला, तर तुम्हाला हमखास मार्क्स या प्रश्न प्रकारावर मिळणारच. लक्ष द्या. 2 गोष्टी याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. तो म्हणजे सराव, कंटिन्युअसली सराव करत राहणं आणि काही गोष्टींचं प्रामुख्याने पाठांतर करणं. आणि त्या पाठांतर करण्यामध्ये मी तुम्हाला सांगितलंय, की 1 ते 30 पर्यंतचे वर्ग तुमचे पाठ झालेच पाहिजे. 1 ते 15 पर्यंतचे घन आपले पाठ असायलाच पाहिजे. 1 ते 100 पर्यंतच्या 25 मूळ संख्या आहेत, त्या मूळ संख्या आपल्याला माहीत पाहिजे आणि त्या मूळ संख्येच्या बाबतीत अजून काही जुजबी माहिती मी तुम्हाला कालच्या सत्रामध्ये सांगितली होती. जे विद्यार्थ्यांनी कालचं सत्र अटेंड केलं नसेल, त्यांच्यासाठी कालच्या सत्राची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल. तर नक्की ती तुम्ही बघा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, नेहमी मी तुम्हाला सांगत असतो बघा, माझ्या ऑनलाईन सत्राला तुम्ही बसत असताना पेपर पेन्सिलचा वापर करा. कारण गणित आणि बुद्धिमत्ता हे 2 असे विषय आहेत, की ज्याला फक्त तुम्ही ऐकून फार काही तुमच्यामध्ये बदल तुम्ही घडवू शकत नाही. स्वतः तुम्ही जोपर्यंत करत नाही, तोपर्यंत तुम्हाला त्याच्यामध्ये परफेक्शन मिळवता येणार नाही. म्हणून तुम्ही पेपर पेन्सिल घेऊनच बसा. ओके. चला तर मग आज आपण सुरुवात करणार आहे संख्यामालेमधील मागील वर्षी विचारलेल्या प्रश्नांवर आपल्याला चर्चा करायची आहे. पहिला प्रश्न बघा आपल्या समोर या ठिकाणी येतोय आणि तो पहिला प्रश्न आहे. चला, मी तुम्हाला वेळ देतो हा पहिला प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी. 324, 28 थोड्याशा वेगळ्या पद्धतीने विचारलेला हा प्रश्न आहे बघा. संख्या मालिकेमध्ये आतापर्यंत आपण काय बघितलं, तुम्हाला काही पदं दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये एक पद गाळलेलं आहे. तुम्हाला काही पदं दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये एक पद गाळलेलं आहे आणि ते गाळलेलं पद आपल्याला शोधायचं आहे. परंतु तुम्हाला आता याच्यामध्ये थोडासा वेगळा प्रकार आपल्याला दिसतोय, की 2 संख्या, डावीकडची संख्या आणि उजवीकडची संख्या आणि मध्ये एक संख्या तुम्हाला दिलेली आहे. चला, मी तुम्हाला काही सेकंदाचा वेळ याच्यासाठी देतोय. प्रत्येकाने पेपर पेन्सिलचा वापर करा. आता बघा, ही डावीकडची संख्या आणि उजवीकडची संख्या यांच्यामध्ये निश्चितपणे काहीतरी संबंध यामध्ये आहे. तर आपण जर 324 आणि 228 या दोघांची जर वजाबाकी जर केली आपण बघा, तर या ठिकाणी मला दिसते ही वजाबाकी येते बघा 96. पण या ठिकाणी 48 लिहिलंय. तर तुम्हाला 96 चे जर आपण निम्मे घेतले, तर 96 ला 2 ने भागितलं. निम्मे म्हणजे 2 ने भागितलं तर 48 मिळतोय आणि तो दोघं संख्यांच्या मध्ये ठेवलेला आहे. तेच लॉजिक आपल्याला दुसऱ्या
ग्रुपमध्ये भेटतंय का बघा. 240 मधून 196 जर तुम्ही वजा केले तर तुम्हाला 44 मिळतात आणि 44 भागीला 2 जर तुम्ही केलं तर 44 भागीला 2 बरोबर 22 तुम्हाला मिळतायत. आणि मग त्याचप्रमाणे आपल्याला 560 मधून जर तुम्ही 416 जर तुम्ही वजा करून टाकले विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला 144 त्या ठिकाणी भेटतायत आणि 144 ला जर तुम्ही 2 ने भागितलं तर तुमचं उत्तर 72 येणार आहे आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. पर्याय क्रमांक 2. आशा करतो की तुम्हाला हा प्रश्न समजला असेल. ओके. तर लॉजिक लिहून घ्या. लॉजिक लिहून घ्या. येस. म्हणजे संख्या मालिकेवर असा पण प्रश्न विचारण्याची त्या ठिकाणी संभाव्यता आहे. तर याच प्रकारावर मी तुम्हाला काही प्रश्न देतोय आता. तर तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे डावीकडची संख्या आणि उजवीकडची संख्या यांच्यामध्ये काही विशिष्ट संबंध आहे. मग तो दोघांची वजाबाकी असेल, दोघांची बेरीज असेल, बेरजेच्या निम्मे, दुप्पट, कधी-कधी दोघांचं वर्गमूळ असेल, असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न त्याच्यामध्ये असू शकतात. एक 3 ते 4 प्रश्न मी तुम्हाला देतोय. प्रत्येकाने त्याचं उत्तर मला देण्याचा प्रयत्न करा. पहिला प्रश्न या ठिकाणी मी देतोय. 4 प्रश्न तुम्हाला देतो आणि 4 प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी विशिष्ट वेळ देखील देईल. या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आपल्याला ओळखायची आहे. तर पर्याय देखील मी तुम्हाला देतोय. 'प्रत्येकाने प्रश्न लिहा, स्वतः प्रयत्न करा. 4 प्रश्न या ठिकाणी मी देतोय. 4 प्रश्न सॉल्व्ह करायला तुम्हाला एक 3 ते 4 मिनिटाचा वेळ मी तुम्हाला देईल. प्रत्येकाने स्वतः प्रयत्न करा. म्हणजे या ठिकाणी बघा, प्रेझेंटेशन म्हणजे त्याला वेगळ्या पद्धतीने रिप्रेझेंट केलं गेलंय. बाकीचा सर्व पार्ट आपण जो डिस्कस केलाय, त्या पद्धतीने ज्या गोष्टी मी काल तुम्हाला सांगितल्या होत्या, त्याच गोष्टी याच्यासाठी कामात येणार आहेत. चला, मी तुम्हाला वेळ दिलाय, प्रत्येकाने वेळ घ्या. प्रत्येक प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी एक लॉजिक त्या ठिकाणी वापरलेला आहे.
ते लॉजिक आपल्याला शोधायचं आहे. आणि सर्व संख्या म्हणजे तुम्हाला हिंट म्हणून मी तुम्हाला सांगतो, हे सर्व लॉजिक वर्ग आणि घन यांच्याशी संबंधित आहेत. हा. वर्ग आणि घनाशी संबंधित असलेले लॉजिकचे विद्यार्थी मित्रांनो. पेपर पेन्सिलचा वापर करा. चला. परीक्षेमध्ये खूप झालं तर जास्तीत जास्त आपल्याला 1 ते 1.5 मिनिट म्हणजे 90 सेकंदामध्ये आपल्याला उत्तर यायलाच पाहिजे अशा प्रकारच्या प्रश्नांचं. 90 सेकंदांमध्ये प्रश्न सॉल्व्ह व्हायलाच पाहिजे. आणि त्याच्यासाठी कमीत कमी आपण सरावामध्ये 100 प्रश्न आपले झाले पाहिजे. काल 20 झाले बघा, आज 20 होतील. म्हणजे आपण सोबत जेव्हा काम करू तोपर्यंतच आपले जवळपास 80-90 प्रश्न होऊन जातील. रोज तुम्ही जर 5-5 प्रश्न जर करत राहिले तर एक वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास तुम्हाला या प्रकारच्या प्रश्नांमध्ये येणार आहे. चला. ओके. आता बघा इथं जर तुम्ही बघितलं डावीकडची संख्या आणि उजवीकडची संख्या 400 आणि 625 यांची ओळख असेल तुम्हाला म्हणजे वर्गमुळात 400 अधिक वर्गमुळात 625. हा. तर वर्गमुळात 400 म्हणजे किती आला 20 आणि 625 कशाचा वर्ग आहे 25चा. दोघांची बेरीज किती होते 45 ती दोघांच्या मध्ये लिहिलेली आहे. जसं बघा वर्गमुळात 900 अधिक वर्गमुळात 4. 900 कोणाचा वर्ग आहे 30चा वर्ग आहे आणि 4 कोणाचा वर्ग आहे 2. दोघांची बेरीज 32 त्याच्यामध्ये लिहिलेली आहे. तर त्याचप्रमाणे वर्गमुळात 225 अधिक वर्गमुळात 144. वर्ग जर पाठ असतील तर हे पटकन होणार आहे. 225 कोणाचा वर्ग आहे 15चा आणि 144 कोणाचा वर्ग आहे 12चा. 12 अधिक 15 तुमचं उत्तर किती येणार आहे 27 जो पर्याय क्रमांक 3 आहे. तुमचं पण उत्तर 27 आलं असेल तर यस म्हणा चॅट बॉक्स मध्ये. हो. दुसऱ्या प्रश्नाकडे जर आपण फोकस टाकला तर दुसरा प्रश्न बघा 5चा वर्ग अधिक 2चा वर्ग. 5चा वर्ग किती होतो बघा 25 अधिक 2चा वर्ग 4. 25 आणि 4 29 दोघांच्या मध्ये लिहिलेलं आहे. पुढचं त्याचप्रमाणे 3चा वर्ग अधिक 9चा वर्ग. 3चा वर्ग होतो 9 अधिक 9चा वर्ग 81 दोघांची बेरीज 90 त्या ठिकाणी लिहिलेली आहे. त्याच अनुषंगाने 7चा वर्ग अधिक 4चा वर्ग. 7चा वर्ग 49 अधिक 4चा वर्ग 16 या दोघांची बेरीज 65 होते. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक त्या ठिकाणी 4 असणार आहे. पर्याय क्रमांक 4 तुमचं उत्तर आहे. आय होप तुम्ही एन्जॉय करतायत ही प्रोसेस. लक्षात घ्या. पुढचा जर प्रश्न आपण बघितला या ठिकाणी 125 आणि 64 या ओळखीच्या संख्या आहेत. घनमुळात 125 अधिक घनमुळात 64. तर 125 कोणाचा घन आहे 125 हा 5चा घन आहे. 5 अधिक 64 4चा घन आहे. 5 आणि 4 9. 9 दोघांच्या मध्ये लिहिलंय. त्याचप्रमाणे बघा घनमुळात 216 अधिक घनमुळात 1000. घनमुळात 216 म्हणजे किती 6 आणि 1000 हा 10चा घन आहे तर 16 लिहिलंय. त्याचप्रमाणे घनमुळात 1 अधिक घनमुळात 729. घनमुळात 1 म्हणजे एकच आणि 729 हा कशाचा घन आहे 9चा. सो 9 आणि 1 10. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 4 होईल. ओके. चला शेवटचा प्रश्न बघा याच्यामध्ये कसा सॉल्व्ह करता येईल आपल्याला. 24 आणि 14 यांची जर बेरीज केली तर ही बेरीज किती होते 38 होते. 38 आणि 100चा तसा काही संबंध नाही म्हणून हे लॉजिक वापरता नाही येणार. म्हणून मी काय करतो 24 आणि 14 यांची वजाबाकी करतो 10 आणि आपल्याला 10चा वर्ग किती होतो 100. तो तुम्हाला दोघं संख्यांच्या मध्ये लिहिलेला दिसतोय. पण तेच लॉजिक पुढच्यांना अप्लाय होतंय का 35 वजा 20 जर आपण केले तर 15 आणि 15चा वर्ग हा 225 होतो दोघांच्या मध्ये त्या ठिकाणी लिहिलंय.
त्याच अनुषंगाने 49 वजा 44, 49 वजा 44 किती होतील? 5 होतील. आणि 5चा वर्ग, 5चा वर्ग त्या ठिकाणी 25 होईल. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 2 त्या ठिकाणी यायला पाहिजे. प्रत्येक प्रश्नामध्ये आपण वेगळ्या प्रकारचं लॉजिक लावलेलं आहे. चारही प्रश्न तुम्हाला समजले असतील, तुमचे जर चारही बरोबर असतील तर 4 चॅट बॉक्समध्ये टाका. जर तुमचे 3 बरोबर आले असतील तर 3 टाका. 2 बरोबर आले असतील तर 2 टाका. 1 बरोबर आले असेल तर 1 टाका आणि एकही बरोबर आलं नसेल तर 0 टाका. एकही तुमचं बरोबर केव्हा येणार नाहीये जर तुमचे वर्गगण पाठ नसतील तर. अन्यथा तुमचे चारीच्या चारी बरोबर यायला पाहिजे. आता बघा पुढचा प्रश्न हा पुणे शहर पोलीस भरती 2021 मध्ये विचारला गेलेला आहे. तुमच्या समोर संख्या आहेत. प्रत्येकाने प्रयत्न करा आणि मला उत्तर चॅट बॉक्समध्ये टाका. अशाच प्रकारचे प्रश्न आपण कालच्या सत्रामध्ये देखील केलेले आहेत. हो, अशाच प्रकारचे प्रश्न आपण कालच्या सत्रात केलेले आहेत. मी तुम्हाला काल बोललो होतो बघा. शृंखला बघितल्यानंतर शृंखला कोणत्या क्रमात येते बघा. इथे संख्यांकडे बघितल्यानंतर तुम्हाला दिसतंय की शृंखला ही चढत्या क्रमामध्ये आहे. चढता क्रम आहे. चढता क्रम कसा आहे? तो जलद आहे की हळूवार आहे? हे बघा. तर तुम्हाला दिसतंय की या ठिकाणी हळूवार पद्धतीने त्या ठिकाणी वाढ होते. मग हळूवार असेल तर ही बेरजेची शृंखला आहे. म्हणजे काही विशिष्ट संख्यांची काय होते? बेरीज होते. मग आपण जर बघितलं बघा पहिलं पद 2 आहे, नंतर 7 आहे, 17 आहे, 32 आहे. 5 ने वाढ झाली आहे. पहिली वाढ 5 ची आहे. दुसरी वाढ दिसते बघा 7 वरून 17 वर दुसरी वाढ 10 ची आहे. तिसरी वाढ कितीची दिसते तुम्हाला? 15 ची वाढ झाली आहे. तर आता याच्या पुढची वाढ ही 20 ची व्हायला पाहिजे. कारण ही संख्यांमधली वाढ 5च्या पटीमधली आहे. म्हणून तुमचं उत्तर या ठिकाणी 32 अधिक 20, 32 अधिक 20 तुमचं उत्तर 52 यायला पाहिजे. म्हणजे याच प्रकारचा अगदी सारखा अशाच प्रकारचा प्रश्न आपण काल सॉल्व्ह केला होता. फक्त संख्या वेगळ्या होत्या. लक्षात घ्या. म्हणून मी तुम्हाला काल पण बोललो होतो. फार काही बदल तुम्हाला पोलीस भरती किंवा संख्या माला किंवा कोणत्याही प्रश्नांमध्ये तुम्हाला फार काही बदल दिसत नाही. जास्तीत जास्त बदल होऊ शकतो की अंक बदलवलेले आहेत, नावं बदलवलेले आहेत. लॉजिक्स नियम जवळपास सारखेच असतात बघा. ओके, चला पुढचा प्रश्न तुम्हाला करायचा आहे. प्रत्येक प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी, लिहिण्यासाठी मी वेळ देतोय. लक्षात घ्या. लिहून घ्या. अदरवाईज मी हे स्पीडली पण घेऊ शकतो. पण मला फक्त तुम्हाला हे दाखवायचं नाहीये. मी कितीही चांगलं करत असलो तरी तुम्हाला ते जमायला पाहिजे लक्षात घ्या. तुम्हाला पेपर द्यायचा आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ते जमतंय का नाही हे चेक करून बघा. ओके. चला पुढचा प्रश्न आलेला आहे. पुणे शहर पोलीस भरती 2021 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. आता हा प्रश्न मी तुम्हाला सॉल्व्ह करून देतो कारण कालच्या पण पॅटर्न्स मध्ये आणि आज पण आपण जे उदाहरणं घेतली त्याच्यामध्ये हा पॅटर्न आलेला नाहीये. तर हा नवीन प्रकारचा पॅटर्न आहे बघा. हा थोडासा काठिण्य पातळीवर जातो. हा एन क्यूब प्लस एन स्क्वेअर असा पॅटर्न आहे. म्हणजे क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या घनाची आणि वर्गाची बेरीज करून या ठिकाणी शृंखलेतले या मालिकेतले पद तयार केले गेलेत. जसं बघा एकाचा घन अधिक एकाचा वर्ग, एकाचा घन होतो 1 अधिक एकाचा वर्ग 1 बरोबर 2. शृंखलेतलं पहिलं पद आपल्याला दिलंय. नंतर 2चा घन अधिक 2चा वर्ग, 2चा घन होतो 8 अधिक 2चा वर्ग 4. दोघांची बेरीज करून शृंखलेतलं दुसरं पद तयार होते 12. त्याचप्रमाणे 3चा घन अधिक 3चा वर्ग, 3चा घन होतो 27 अधिक 3चा वर्ग 9. दोघांची बेरीज करून संख्या तयार होते 36 जे तुमचं तिसरं पद आहे. त्याच अनुषंगाने 4चा घन अधिक 4चा वर्ग, 4चा घन 64 अधिक 16 बरोबर 80 हे तुमचं चौथं पद या ठिकाणी दिसतंय. 5चा घन अधिक 5चा वर्ग, 5चा घन 125 अधिक 5चा वर्ग 25. दोघांची बेरीज 150. आता तुम्हीच सांगा
आपलं पुढचं पद कशा पद्धतीने असणार आहे? यस, 6चा घन अधिक 6चा वर्ग. 6चा घन होतो 216 अधिक 6चा वर्ग होतो 36. दोघांची बेरीज केली तर तुमचं उत्तर असणार आहे 252. म्हणून गाळलेलं पद हे 252 असेल तुमचं पर्याय क्रमांक 3 आहे. आतापर्यंतचे आपण जेवढे पण पॅटर्न्स घेतले, त्या पॅटर्न्स मधला हा पॅटर्न टोटली नवीन आहे आणि म्हणून हे व्यवस्थित लिहून घ्या. लक्षात घ्या. काल पण आपण बघा सेशनच्या शेवटी एक मालिका बघितली होती. त्या मालिकेमधले 2 पदांची बेरीज तिसरं पद तयार होतंय. अशा काही ज्या विशिष्ट किंवा आपल्याला असं वाटतात की ह्या थोड्याशा कठीण आहेत. तेवढी समज आपल्याला असते. त्यांची एक वेगळी यादी करा. पुन्हा त्या प्रकारच्या शृंखलेंवर काम करा. कारण की इथं कदाचित जर तुम्हाला नियम समजला नाही तर वेळ लागण्याची दाट शक्यता आहे. चला पुढच्या प्रश्नावर आपण जायचंय आता. आणि हे सर्व प्रश्न म्हणजे हा प्रश्न पोलीस शहर भरतीला पुणे शहर भरतीला विचारला गेलेला होता. ओके. पुढचा प्रश्न बघा. पुन्हा पुणे शहर पोलीस भरतीला विचारला गेला म्हणजे हा तिसरा प्रश्न तुम्हाला दिसेल. तर मी काल पण बोललो होतो की तुम्हाला 2पेक्षा जास्त प्रश्न संख्या मालिकेवर येतील आणि आजचं सेशन जर तुम्ही अटेंड केलं तर हमखास तुम्हाला हे मार्क मिळणार आहे. पुन्हा बघा संख्यांमध्ये अशा पण प्रकारचा काल प्रश्न आपण केला होता. संख्या कशा प्रकारे आहेत? चढत्या क्रमाने आहेत की उतरत्या क्रमाने? साध्या डोळ्यांनी निरीक्षण करून आपण हे सांगू शकतो की संख्या ह्या चढत्या क्रमात आहे. पुन्हा त्या संख्यांमधली वाढ कशी होते? ती संत गतीने होते की जलद गतीने होते? तर ती वाढ जलद गतीने होते. मग जलद गतीने जर वाढ असेल तर तो गुणाकार असतो विद्यार्थी मित्रांनो. तर तो गुणाकार असेल तर बघा 3 आहे, 6, 18 आणि 72. चला सर्वांनी करण्याचा प्रयत्न करा. माझ्यासोबत सर्वजण करा. तर आपल्याला इथे दिसतंय बघा 3 पाढे तुमचे पाठ असतील तर लगेच अजून मदत होईल. 3 दुणे 6 नंतर 6 त्रिक 18 आणि इथं होतोय 18 चौक 72. म्हणजे अगोदर गुणाकारात 2 आलं, नंतर गुणाकारात 3, गुणाकारात 4. आता पुढचं पद काढण्यासाठी गुणाकारात 5 करावं लागेल. म्हणजे तुमचं उत्तर 72 गुणिला 5. 72 गुणिला 5 केलं तर तुमचं उत्तर येणार आहे विद्यार्थी मित्रांनो 360, जो पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी दिलेला आहे. अशाच प्रकारचा प्रश्न अगदी डिक्टो अशाच प्रकारचा प्रश्न आपण काल केलेला होता. लक्षात घ्या. आणि तो प्रश्न आपण ऑलरेडी केलेला आहे आणि तो जर आज आपल्या समोर आला तर आपण त्याला लवकर तो नियम समजतो आणि त्याच्यासाठी उत्तर देण्याला लागणारा वेळ देखील आपला कमी होतो. आणि म्हणून मी सरावावर भर देतोय पहिल्यापासून. लक्षात घ्या. गणित आणि बुद्धिमत्ता हे असे 2 विषय विद्यार्थी मित्रांनो, तर याच्यामध्ये जर तुम्ही योग्य सराव केला, मागील वर्षीचे जे प्रश्नपत्रिका आहेत त्या जर व्यवस्थित अनालिसिस करून तुम्ही अभ्यास केला तर नक्की तुम्हाला याच्यामध्ये यश संपादन करता येईल. पुढचा प्रश्न आपल्या समोर आलाय. पुणे लोहमार्ग पोलीस भरती 2021 मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. येस. संख्या ओळखीच्या आहेत. संख्या ओळखीच्या आहेत. लक्षात घ्या. बघा 1 नंतर 4 27 16 125 36 आणि क्वेश्चन मार्क. संख्यांच्या पॅटर्न्स कडे जर बघितलं तर हा 1चा वर्ग आहे, हा 2चा वर्ग आहे, हा 3चा घन आहे, हा 4चा वर्ग आहे, हा 5चा घन आहे, 6चा वर्ग आहे. तर आता याला 1चा वर्गाच्या ऐवजी 1चा घन करून टाकू आपण. म्हणजे बघा इथं जर तुम्ही बघितलं 1चा घन नंतर 3चा घन नंतर 5चा घन, तर मग आता इथं येणारी संख्या ही 7च्या घन एवढी येणार आहे. म्हणजे इथं जर आपण बघितलं क्रमवार विषम संख्यान घेतलंय, विषम संख्यांचा घन घेतलेला आहे आणि समसंख्यांचा वर्ग घेतलाय. ओके. सो 7चा घन आपलं हे पद असणार आहे. या गाळलेल्या जागी येणार 7चा घन होतो 343
म्हणून तुमचं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. खूप सुंदर प्रश्न आहे हा पण. एकाच्या बाबतीमध्ये कन्फ्युज होऊ नका. एकाचा वर्ग देखील एकच आहे आणि एकाचा घन देखील एकच आहे. पुढे काय नियम दिलाय त्याप्रमाणे आपण बदल केला. एकाचा वर्ग न ठेवता आपण एकाचा घन ठेवला. तर समसंख्यांचा वर्ग केला गेलाय आणि विषम संख्यांचा घन त्या ठिकाणी लिहिलेला आहे. लॉजिक समजून घ्या. प्रत्येक प्रश्न आपल्याला काहीतरी शिकवतोय. याकडे तुम्ही लक्ष द्या. प्रत्येक प्रश्न काहीतरी आपल्याला शिकवून देतोय. चला, पुढचा प्रश्न आपल्या समोर येतोय. प्रश्न लिहा प्रत्येकाने. एक बार लिखा, 100 बार बका. बराबर होता है. लक्षात घ्या. पुढचा प्रश्न पुणे लोहमार्ग पोलीस भरतीमध्ये विचारलेला आहे. आता बघा, पुन्हा रिपिटेशन आहे. मी पुन्हा पुन्हा तेच सांगतोय. कालच्या सत्राचं तुम्हाला उजळणी झाल्यासारखं वाटेल. या ठिकाणी संख्या आता उतरत्या क्रमात आहे. कोणता क्रम आहे संख्यांचा? उतरता क्रम आहे. मग उतरता क्रम असेल तर दोन प्रकारच्या ऑपरेशन्स त्याच्यामध्ये होतात. एक तर वजाबाकी किंवा भागाकार. या ठिकाणी संख्या या हळूवार त्या ठिकाणी कमी होत आहेत, म्हणजे वजाबाकी असली पाहिजे. म्हणून त्या कितीने कमी होत आहेत ते बघा. 189 वरून 56 वर आली. 156 वरून 123, 123 वरून 90. कितीची घट होते? घट कितीची होते ते बघा. याच्यातून जर मी 33 वजा केले बघा, 33 जर वजा केले तर मला 156 भेटले. 156 मधून मी पुन्हा 33 वजा केले तर 123 भेटले. 123 मधून मी पुन्हा 33 वजा केले तर 90 भेटले. तर तुमचं उत्तर आता 90 वजा 33 जर तुम्ही केले तर तुमचं उत्तर मिळून जाणार आहे 90 वजा 33. ओके, यामध्ये पर्याय चुकीचे लिहिले गेलेले आहेत. तर चला, तुमचं उत्तर या ठिकाणी 57 यायला पाहिजे. तुमचं उत्तर या ठिकाणी काय यायला पाहिजे? 57 हे उत्तर तुमचं असायला पाहिजे. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ही 57 असेल, कारण संख्या ह्या 33 ने कमी होत आहेत. 33 ने कमी होत आहेत. समजलंय सर्वांना? व्हेरी गुड. बघा, तिसरा प्रश्न हा पुणे लोहमार्ग पोलीस भरती 2021 मध्ये विचारलेला आहे. पुढचा प्रश्न आपल्या समोर येतोय. पुन्हा पुणे लोहमार्ग पोलीस भरती 2021 मधला हा प्रश्न आहे. आता ह्या संख्या परिचयाच्या आहेत ना. काल अशा प्रकारचा प्रश्न घेतलाय आपण. पटकन उत्तर द्या. 30 सेकंद अशा प्रकारचे प्रश्नांचे उत्तर द्यायला तर 30 सेकंद पुरेसे आहेत. 30 सेकंद पुरेसे आहेत. हा. तर हा एकाचा घन आहे, हा दोनाचा घन आहे, तीनाचा घन आहे, चाराचा घन आहे. तर घनाचा पूर्ण परिवार आहे. 5चा घन आहे, 6चा घन आहे, हा 7चा घन आहे. म्हणजे पुढची संख्या ही 8च्या घना एवढी यायला पाहिजे. आणि 8चा घन होतो 512. म्हणजे तुमचं उत्तर 512 असेल, जो पर्याय क्रमांक 3 आहे. अगदी सोपा. म्हणजे घनपाठ असतील आणि मी तुमच्याकडनं आग्रह धरलाय की तुमचे 20 पर्यंतचे घनपाठ पाहिजे. मग 20 पर्यंतचे घनपाठ असतील तर तुम्हाला हे उत्तर द्यायला तुम्हाला काहीच त्या ठिकाणी अडचण नसेल. पुढचा प्रश्न बघा. मागचा प्रश्न पुणे पोलीस भरतीचा होता, हा कोल्हापूर पोलीस भरतीचा आहे. म्हणजे प्रश्नांमध्ये काही बदल होत नाही हे मला तुम्हाला सांगून द्यायचं आणि हे तुम्हाला दाखवायचंय. जोपर्यंत तुम्हाला हे पटत नाही तोपर्यंत तशा अनुषंगाने तुम्ही प्रिपरेशन करायला सुरुवात करणार नाही. पुन्हा प्रत्येकाने उत्तर मला पाहिजे. प्रत्येकाचं उत्तर चॅट बॉक्स मध्ये पटकन यायला पाहिजे. 20 सेकंदाचा वेळ याच्यापेक्षा जास्त वेळ तुम्हाला लागायला नको. कोल्हापूर पोलीस भरतीला विचारलेला प्रश्न आहे. येस, पुन्हा हा एकाचा घन आहे, हा दोनाचा घन आहे, तीनाचा घन, चाराचा घन, 5चा घन, 6चा घन. म्हणजे आता उत्तर तुमचं 7चा घन यायला पाहिजे. आणि 7चा घन 343 होतो. आतापर्यंत आपण 3-4 वेळेस आपण 7चा घन 343 याचा वापर झालाय. कोल्हापूर पोलीस भरती, मागचा पुणे लोहमार्ग पोलीस भरती. म्हणजे बदल फार नाहीये. बदल फार नाहीये. चला, पुढचा हा प्रश्न ऑलरेडी आपण सॉल्व्ह केलाय. पुन्हा अजून हा प्रश्न विचारलाय पुणे पोलीस भरतीमध्ये, लोहमार्ग पोलीस भरतीमध्ये. तर शृंखला तुम्हाला दिसत आहेत, पद तुम्हाला ऑब्झर्व करता येत आहेत.
पदांमध्ये चढता क्रम आहे, पण पदांमधली वाढ जलद आहे. पहिलं पद 11 होतं आणि शेवटचं पद 660 आहे. म्हणजे पदांमधली वाढ जलद गतीने होते. मग ज्यावेळेस जलद गतीने वाढ होत असेल, त्यावेळेस आपण कोणतं क्रिया त्या ठिकाणी त्या शृंखलेमध्ये असेल असं समजतो? हो, येस, बरोबर. हां, म्हणजे काल हे एकदम शास्त्रशुद्ध पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो. पहिला म्हणजे आपण बघितलं की संख्यांमध्ये चढता क्रम आहे. संख्या जलद गतीने वाढतायत आणि जलद गतीने वाढत असतील तर ती शृंखला कशाची असली पाहिजे? गुणाकाराची शृंखला असली पाहिजे. मग 11ला जर मी 3 ने जर गुणलं तर 11 त्रिक 33 होतात. 33ला जर मी 4 ने गुणलं, 33 गुणिला 4 केलं तर 132 होतात. आता 132ला जर मी 5 ने गुणलं तर 660 होतात. तर बघा पहिल्यांदा 3 ने गुणाकार केला, नंतर 4 ने, नंतर 5 ने. आता 660ला 6 ने गुणाकार करायचा आहे. गुणाकार करून टाका 0, 6, 6, 36, 3, 6, 6, 36 आणि 3, 39. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी तुमची संख्या 3960 ही असायला पाहिजे. 3960 तुमची या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. आय होप तुम्हाला समजतंय आणि सर्वजण एन्जॉय करतायत. लक्षात घ्या. स्वतः करा आणि प्रश्नांची उत्तरं लिहा. चला पुढच्या प्रश्नासाठी मी वाट बघतोय. पिंपरी चिंचवड पोलीस भरतीमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे हा. मी प्रामुख्याने 2021 मध्ये विचारलेल्या सर्व प्रश्नांची यादी या ठिकाणी घेतली आहे. यावर तुमचा अधिक सराव व्हावा म्हणून आपण जेव्हा पुढचं सत्र घेऊ त्यावेळेस तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मी एक टेस्टची लिंक पण देईल आणि त्या टेस्ट मध्ये तुम्हाला एक 25 ते 30 प्रश्न पुन्हा मागील वर्षी विचारलेल्या प्रश्नपत्रिकेमधले ते असतील, जेणेकरून तुमचा अजून आत्मविश्वास वाढण्यासाठी मदत होईल. आता काही वेळेस शृंखला ह्या एकाआड एक येणाऱ्या पदांशी संबंधित देखील त्या ठिकाणी आपल्याला संबंध जोडता येतो. हा त्या कॅटेगरीतला हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. हा त्या कॅटेगरीतला प्रश्न बघा. 7, 12, 14, 24 आणि 28 तुम्ही जर बघितलं 7 गुणिला 2 किती झाले? 14. 7 दुने 14. 14 दुने 28. इथं काय होतंय बघा 12 गुणिला 2 12 दुने 24. त्याच अनुषंगाने इथं 24 दुने 48 तुमचं उत्तर यायला पाहिजे. तर या प्रश्नाचं उत्तर 48 आहे, पर्याय क्रमांक 2. थोडासा वेगळ्या पद्धतीने विचारलेला हा प्रश्न आहे, पण चांगला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. येस. लॉजिक समजलंय सर्वांना? लिहून घ्या. लिहून घ्या. वेगळा आहे. आतापर्यंत केलेल्या प्रश्नांमधला हा वेगळा प्रश्न प्रकार आपल्याला दिसतोय. चला पुढचा प्रश्न मी तुमच्या समोर मांडतोय. प्रत्येकाने उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. पुन्हा पिंपरी चिंचवड पोलीस भरती 2036 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. संख्या बघा कशा वाढतायत. संख्यांमधली वाढ कशी आहे? हळुवार आहे. 6चा 9 झाला, 9चा 15 झाला, 15चा 24 झाला. संख्यांमधली वाढ हळुवार आहे. हळुवार होते. मग ती वाढ शोधा कितीची आहे. मग त्या वाढीमध्ये काही विशिष्ट नियम आहे का? तो शोधा. चला 30 सेकंदाचा वेळ झाला आहे. अजून 30 सेकंद मी वाट बघतो. 6, 9, 15, 24, 36. आता जर तुम्ही बघितलं बघा, इथं प्रथम 3ची वाढ झाली. 9 वरून 15 म्हणजे 6ची वाढ झाली. 15 वरून 24 म्हणजे 9ची वाढ झाली. 24 वरून 36 म्हणजे 12ची वाढ झाली. तर वाढ होणाऱ्या संख्या ह्या 3च्या पटीत आहे. म्हणजे पुढची होणारी वाढ ही 15ची व्हायला पाहिजे. म्हणजे तुमचं उत्तर 36 अधिक 15
36 अधिक 15 तुमचं उत्तर 51 यायला पाहिजे. ज्यांचं ज्यांचं उत्तर 51 आलं असेल त्यांनी चॅट बॉक्समध्ये येस म्हणा. चॅट बॉक्समध्ये येस म्हणा. चला. येस. व्हेरी गुड. पुढचा प्रश्न पुन्हा पिंपरी चिंचवड पोलीस भरती याच्यावरचा आहे. 06-24-64. आता बघा, ज्यावेळेस पहिलं पद जेव्हा 0 असतो त्यावेळेस ती शृंखला एकतर n³ - 1 किंवा n² - 1 म्हणजे क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या घनातून 1 वजा केलेला असतो किंवा वर्गातून 1 वजा केलेला असतो. कारण 0 कसा येतो बघा, एकाचा वर्ग 1 वजा 1 पण 0 येईल. एकाचा घन 1, 1 वजा 1 पण 0 येईल. पण इथं बघा काय कसं केलंय, एकाचा घन वजा 1, एकाचा घन 1 वजा 1 0. नंतर 2चा घन वजा 2. 2चा घन किती होतो 8, 8 वजा 2 किती झाले 6. पुढे 3चा घन वजा 3, 3चा घन होतो 27 वजा 3, 27 वजा 3 24. पुढचं 4चा घन वजा 4, 4चा घन 64 वजा 4 किती झाले 60. त्याच अनुषंगाने 5चा घन वजा 5, 5चा घन होतो 125, 125 वजा 5 जर तुम्ही केले तर 120 तुमचं उत्तर यायला पाहिजे, जो पर्याय क्रमांक 3 आहे. म्हणजे आजच्या ह्या सत्रामध्ये तुम्हाला बरेच नवीन पॅटर्न बघायला मिळत आहेत, लक्षात घ्या. ओके. कधी-कधी तो n³ + 1 पण असेल, म्हणजे घनांमध्ये 1 पण मिळवला असेल. इथे वजा केलाय. कधी-कधी त्याच्यामध्ये ॲडिशन पण केलेली असते. लिहून घ्या. हे नवीन पॅटर्न जे तुम्हाला आतापर्यंत माहिती नव्हते ते जर तुमच्या समोर येत आहेत, तर त्याची नोंद तुम्ही 100% घ्यायलाच पाहिजे. जे पॅटर्न तुम्ही आतापर्यंत बघितलेच नाही, पहिल्यांदा तुमच्या समोर येत आहेत. जिजाऊच्या माध्यमातून पोलीस भरती मार्गदर्शन हे जे सुरू आहे, तर हे आपल्याला ऑनलाईन ऑफलाईनच्या माध्यमातून प्रोव्हाइड केलं जात आहे. तर ते तुम्ही पण त्याचा लाभ घ्या आणि इतर तुमच्या मित्रांना पण त्याचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करा. हे जे पण आपण व्हिडिओज बघतोय ते तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील त्यांच्या त्यांच्या ठिकाणी असून त्यांना त्याचा लाभ घेता येईल. पुढचा प्रश्न बघा, मी जसं तुम्हाला सांगितलं n³ - 1 म्हणजे घनातून 1 वजा केलं मागच्या विषयामध्ये. आता इथं घनामध्ये काय केलंय, 1 मिळवलाय. तुम्ही प्रत्येकाने उत्तर देण्याचा प्रयत्न करा. येस, प्रत्येकाने उत्तर देण्याचा प्रयत्न करा. आता इथं घनामध्ये 1 तर मिळवलाच नाही. घनामध्ये ती संख्या मिळवली आहे, स्वतः संख्या मिळवलेली आहे. n³ + n म्हणजे बघा, एकाचा घन अधिक 1, एकाचा घन 1 अधिक 1 किती झाले 2. नंतर 2चा घन अधिक 2. आता हे वेगळे पॅटर्न आहे म्हणून मी तुम्हाला उत्तर डायरेक्ट सांगतोय. 8 अधिक 2 किती झाले 10. नंतर 3चा घन अधिक 3. 3चा घन किती होतो 27 अधिक 3. चला, तुम्हाला लॉजिक समजले, मला उत्तर द्या आता. मग 4चा घन अधिक 4. 4चा घन होतो 64. 64 अधिक 4 किती झाले 68. त्याच अनुषंगाने जर तुम्ही काम केलं तर 5चा घन अधिक 5. 5चा घन होतो 125. 125 अधिक 5 बरोबर 130 तुमचं उत्तर त्या ठिकाणी यायला पाहिजे, जो पर्याय क्रमांक 4 आहे. पर्याय क्रमांक 4 आहे. तर बरेच प्रश्न आपण या पर्टिक्युलर पॅटर्न्समध्ये किंवा ह्या शृंखलेमध्ये असे आलेत, की या सेशनमध्ये असे आलेत, की जे टोटली नवीन आहेत. ह्या अशा प्रकारचे लॉजिक्स PSI, STI कंबाईनच्या परीक्षेमध्ये विचारले जातात. इव्हन राज्यसेवेमध्ये विचारले जातात. मी तुम्हाला सांगितलं, की काठिण्य पातळी थोडीशी वाढते आहे. त्या वाढत्या काठिण्य पातळीप्रमाणे जर आपण अभ्यास केला, तर नक्की आपल्याला यश मिळेलच मिळेल. लक्षात घ्या. तर घनसंख्यामध्ये तीच संख्या मिळवलेली आहे. चला. लिहून झालंय सर्वांचं?
लिहिण्यासाठी मी प्रामुख्याने तुम्हाला वेळ देतोय, याच्यावर तुमचं लक्ष असू द्या. पुढचा प्रश्न बघा, सोलापूर शहर पोलीस भरतीमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. आणि अशाच प्रकारचा प्रश्न एकदा UPSC मध्ये विचारला गेला होता बघा. हा, सेम अशाच प्रकारचा प्रश्न एकदा UPSC मध्ये विचारला गेला होता. या ठिकाणी तुमचे पर्याय थोडेसे वेगळे आहेत. पर्याय मध्ये 64, 100, 120, 130 असं राहू द्या. तर आता बघा, इथं जर मी बघितलं तर हा 2चा वर्ग आहे, नंतर हा 4चा वर्ग आहे, हा 6चा वर्ग आहे आणि हा 8चा वर्ग आहे. ठीक आहे. म्हणजे ह्या वाढ वाढ झाली बघा याच्यामध्ये. 2, 4, 6, 8. आता हा तुम्ही जर बघितला, हा 14चा वर्ग आहे, हा 12चा वर्ग आहे, हा 10चा वर्ग आहे. तर मला सांगा, आता हा घेणारी संख्या 8चा वर्ग असायला पाहिजे. 8चा वर्ग 64 आणि ते तुमचं उत्तर आहे, पर्याय क्रमांक 1. हाच प्रश्न UPSC ला विचारला गेला विद्यार्थी मित्रांनो, एकदा UPSC ला. लक्षात घ्या. तो सोलापूर पोलीस भरतीला 2021 मध्ये विचारला गेलेला. आणि साधा आहे प्रश्न. प्रश्न फार UPSCचा असला म्हणजे तो एकदमच कठीण आहे अशातला भाग नाही. प्रश्न साधा आहे. वर्गगणांवर आहे. एक शृंखला, 2 शृंखलांचं एकत्रीकरण आहे. एका शृंखलामध्ये समसंख्या वाढतायत आणि त्यांचे वर्ग लिहिलेत आणि दुसऱ्या शृंखलेमध्ये समसंख्या कमी कमी होत आहेत आणि त्याचे वर्ग लिहिलेले आहेत. पुढचा प्रश्न बघा, पुन्हा सोलापूर पोलीस भरती मधला विचारलेला आहे. तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. खूप सुंदर प्रश्न आहे. काल अशा प्रकारचा प्रश्न देखील आपण केलेला आहे. सेम अशाच प्रकारचा प्रश्न आपण काल केलाय. चला, संख्यांमध्ये वाढ आहे. पुन्हा जर तुमचे पाढे-पाठ असतील तर तुम्हाला दिसेल बघा. मी वाट बघतोय आणि म्हणजे आतापर्यंत आपण एक 30 ते 35 प्रश्न सॉल्व्ह केलेले आहेत. थोडासा वेग वाढायला पाहिजे आता. 3 दुने 6 अधिक 1 7. पुढे जर तुम्ही गेले तर 7 दुने 14 अधिक 1 15. पुढे जर तुम्ही गेले 15 दुने 30 अधिक 1 31. त्याच्या पुढे जर गेले तर 31 दुने 62 अधिक 1 63. मग तुमचं उत्तर येणार आहे 62 गुणिला 2. 62 गुणिला 2 126 अधिक 1 बरोबर 127 तुमचं उत्तर यायला पाहिजे, जो तुमचा पर्याय क्रमांक 1 तुम्हाला दिसतोय. खूप सुंदर प्रश्न आहे. अशाच प्रकारचा प्रश्न आपण कालच्या सत्रामध्ये केलेला आहे. अगदी सेम, अगदी सेम अशाच प्रकारचा प्रश्न आपण काल केलेला आहे. ओके, चला. संभाजीनगर पोलीस भरतीमध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. 2, 5, 11, 23. मागे जसा प्रश्न केला अगदी त्याच टाईपचा. चला पटकन उत्तर द्या. पर्याय इग्नोर करा, पर्याय सोडून द्या. पर्याय आपल्याला ते त्याच टायपिंग मिस्टेक झालेली आहे पर्यायांमध्ये. तर 2, 5, 11, 23. हा, बघा, दुपटीपेक्षा 1 ने जास्त आहे का? 2 दुने 4 आणि 1 5. पुन्हा हा दुपटीपेक्षा 1 ने जास्त आहे का? 5 दुने 10 आणि 1 11. दुपटीपेक्षा 1 ने जास्त आहे का? 11 दुने 22 आणि 1 23. तर त्याच अनुषंगाने तुमचं उत्तर 23च्या दुपटीपेक्षा 1 ने जास्त, 23ची दुप्पट 46 अधिक 1. तुमचं उत्तर काय असायला पाहिजे? 47 असायला पाहिजे. पर्याय त्या ठिकाणी तुम्ही इग्नोर करा. तर मागचा प्रश्न आणि हा प्रश्न अगदी सारखा होता. मागचा प्रश्न सोलापूर पोलीस भरती मधला होता, हा संभाजीनगर पोलीस भरती मधला आहे. ओके. तर प्रश्न थोडेफार बदलाने म्हणजे काय, संख्या बदलवल्या आहेत फक्त. लॉजिक तेच आहे. नियम तोच आहे. पुढचा प्रश्न बघा, परभणी पोलीस 2021 मधला आहे. चला, खूप सुंदर प्रश्न आहे. एकाआड एक येणारी शृंखला या ठिकाणी तुम्हाला दिसेल. एकाआड एक येणाऱ्या शृंखलेच्या बाबतीत विचार करा. 15, 12, 13, 10, 11 एकाआड एक येणाऱ्या. म्हणजे मी असं म्हणतोय बघा, 15 नंतर 11, 13 कडे बघा, 13 नंतर 11. आपल्याला इथेच क्वेश्चन मार्क करायचं. चला. येस, लगेच लॉजिक. म्हणजे एवढी हिंट पुरेशी बघा. इथं 2 ने संख्या कमी झाली. 13, 15 वजा 2 13, 13 वजा 2 11. हा, 12 वजा 2 10 आणि 10 वजा 2 जर तुम्ही केले तर तुमचं उत्तर 8 यायला पाहिजे, जो पर्याय क्रमांक 2 तुम्हाला या ठिकाणी दिसतोय. तर खूप सोपा प्रश्न होता परभणी पोलीस भरतीचा.
पुढचा प्रश्न बघा, नांदेड पोलीस भरती 2021 मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. पर्यायांकडे फारसं लक्ष देऊ नका. पर्याय पुन्हा प्रिंटिंग मिस्टेक असल्यामुळे थोडंसं पर्यायांमध्ये गफलत झालेली दिसते. 17, 25, 33, 41 आणि 49. वाढ होते बघा. वाढ कशी होते? इथं संख्या कितीने वाढली आहे? संख्या 8 ने वाढली आहे. 25 आणि 8. पुन्हा 25 आणि 17 आणि 8 25. 25 आणि 8 33. 33 आणि 8 41. 41 आणि 8 49. 49 आणि 8 त्या ठिकाणी होतील. 49 आणि 8 तुमचं उत्तर 57 यायला पाहिजे. 57 यायला पाहिजे. आता इतकं सोपं वाटायला लागेल तुम्हाला, कारण इतके सारे लॉजिक्स, इतके वेगवेगळे नियम्स आपण बघून घेतले, त्याच्यामुळे सर्व गोष्टी तुम्हाला सोप्या होत आहेत. पुढचा प्रश्न तुमच्या समोर आलेला आहे. नांदेड पोलीस भरतीमधला विचारलेला प्रश्न आहे पुन्हा. मगाशी बोललो मी तुम्हाला, घनांमध्ये 1 मिळवला असतो किंवा वर्गामध्ये 1 मिळवला असतो. इथं बघा बरं, वर्गामध्ये 1 मिळवलेला आहे का? क्रमवार संख्यांच्या वर्गांमध्ये 1 मिळवलेला आहे का? इथं हा दिस मस्ट बी 2, हा 2 आहे, हा 2 आहे. सो हा 1चा वर्ग अधिक 1 आहे. हा कसा तयार झालाय? 2चा वर्ग अधिक 1. हा 3चा वर्ग अधिक 1. 3चा वर्ग 9 अधिक 1. 17 म्हणजे 4चा वर्ग अधिक 1. 4चा वर्ग 16 अधिक 1 17. हा 5चा वर्ग अधिक 1. 5चा वर्ग 25 अधिक 1. 37 म्हणजे काय? 6चा वर्ग अधिक 1. म्हणजे तुमची ही आता प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या 7चा वर्ग अधिक 1 एवढा येणार आहे. 7चा वर्ग 49 अधिक 1. 49 अधिक 1 50 तुमचं उत्तर असायला पाहिजे, जो पर्याय क्रमांक 2 आहे. पर्याय क्रमांक 2 आहे. ओके. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मागील वर्षी पोलीस भरतीमध्ये विचारलेल्या सर्व प्रश्नांवर चर्चा केलेली आहे. उद्या जे आपण सत्र घेऊ त्यामध्ये अजून काही नवीन प्रश्नांचा समावेश मी करेल आणि एक वेगळ्या प्रकारचा प्रश्न प्रकार संख्यामालेमध्ये विचारला जातो, तो म्हणजे गाळलेलं पद शोधा. गाळलेलं पद शोधा आपण घेतला आज. चुकीचं पद शोधा, त्याच्यावर आपण काही क्वेश्चन्स आपण उद्याच्या सत्रामध्ये घेऊ. आज गुढीपाडवा आहे विद्यार्थी मित्रांनो. मराठी वर्षाचा पहिला दिवस आहे. नक्कीच तुम्ही काही संकल्प केले असतील. तुमची संकल्प पूर्ती हो, अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि पुढील वर्षी तुम्ही प्रशासकीय सेवेमध्ये नक्की तुम्ही काम करत असाल, अशा शुभेच्छा तुम्हाला देतो. भरपूर मेहनत करा. मेहनतीला पर्याय नाहीये विद्यार्थी मित्रांनो. जिजाऊ तुमच्या सोबत आहे. मार्गदर्शक आम्ही सर्वजण तुम्हाला आमच्या परीने प्रयत्न करतोय की तुमच्यापर्यंत हे पोहोचवावं. आता तुम्ही पूर्ण ताकदीने ते काम करा. कोणताही त्या ठिकाणी आळस ठेवू नका. झोकून द्या स्वतःला. कारण झोकून दिल्याशिवाय, मेहनत केल्याशिवाय आपल्याला पाहिजे ते यश मिळत नाही. याच्यावर विश्वास ठेवा. पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. थँक यू व्हेरी मच. बाय बाय. हॅपी लर्निंग.